नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे मामा अंजलीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाणार असतात. तर ईश्वरी आणि आर्नो दोघेही सांगत असतात की काहीही करा, पण आपल्या अंजलीताईला घरी येण्यासाठी तयार करा, तिला मनवा, असं इथे ईश्वरी आणि आर्नो सांगत असतो. तर इथे मामाही म्हणतात की मी माझ्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करेल. तिने जर ऐकलं तर तिला घेऊन येण्याचाही मी ते खूप प्रयत्न करेल, याच्यात काही शंकाच नाही. इथे ईश्वरी म्हणू लागते की त्या राकेशपासून लवकरात लवकर आपल्या ताईची सुटका करून घ्यायचीच आपल्याला. पण त्या डिलेवरीमुळे आपल्याला आता थोडे दिवस तरी थांबावं लागणार आहे, त्यांच्यावर जबरदस्ती करता येणार नाही. मामाही तेच म्हणतात आणि मी अंजलीशी बोलून पाहतो, ती जर घरी आली तर तिला आपण घरी आणण्याचा नक्की प्रयत्न करू, असं म्हणून मामा आता अंजलीला भेटायला निघालेले असतात. इकडे मात्र ईश्वरीची आई देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असते की माझ्या बाबतीत जे भूतकाळात घडलं त्या माझ्या भूतकाळाचे चटके माझ्या मुलीला म्हणजे ईश्वरीला लागू नये, त्याच्यासाठी ती देवाला सांगत असते की देवा काही कर, पण काहीतरी मार्ग दाखव ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी. आणि जर यातनं मार्ग निघाला नाही तर माझ्या मुलीचा संसार कसा होणार. तितक्यातच झाला चमत्कार आणि त्या पत्रकाराच्या बायकोचा फोन येतो. तर ती पत्रकाराची बायको सांगू लागते, माझ्या मिस्टरांच्या जुन्या मी डायऱ्या खोलून पाहिल्या, त्याच्यामध्ये मला मिस्टर धुमाळ जे पत्रकार आहे ते सध्या संपादक म्हणून मुंबईच्या एका पेपरमध्ये काम करताय ते समजलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोला, भेटा, तुम्हाला त्या केसमध्ये जे काही लीड पाहिजे असेल ती त्या व्यक्तीकडनंच मिळेल. त्या व्यक्तीला या केसबद्दल डिटेल माहिती होती, असं सांगून ती पत्ता आणि मोबाईल नंबर इथे ईश्वरीच्या आईला देते. अंजलीला भेटण्यासाठी आजी, वल्लवी आणि अविनाश तिघंही गेलेले असतात चाळीमध्ये. चाळीमधलं वातावरण फारच भयंकर असतं. अगदी कलबला चालू असतो, नळावर चाललेली भांडणं आणि बाहेर अशी वचवच सगळं पाहून इथे कस तरी होऊ लागतं आजीला. माझी नात ह्या असल्या वातावरणात राहते आणि ते का राहावं तिने इथे, मला खरंच त्या मुलीचं ना काही समजत नाही. आणि निवडलं तर निवडलं असं चाळीचं ठिकाण निवडलं आहे, तिथली परिस्थिती पाहिली कशी आहे. तर इथे अविनाश आजीला समजवतो, तू ना जास्त काळजी करू नको, चल बरं आत अंजलीला भेटायला, असं म्हणत ते भेटायला पुढे जातात. अंजलीला बाहेरनं दारातनंच इथे आजी पाहते. आपली अंजली मळमळते, तिला त्रास होतोय, तरीही स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते, कांदा कापत असते, टोमॅटो चिरणार असते आणि तिला मळमळल्यासारखं त्या वासाने होत असतं. तितक्यात आजीला पाहिल्यानंतर लगेचच अंजली खुश होते, त्यांना सगळ्यांना घरात बोलवते, बसवते आणि राकेशने इथे छानसा गरमागरम नाश्ता मागवलेला असतो आजी, मामा आणि वल्लवीसाठी. मग तो म्हणू लागतो की तुम्ही छान प्रकारे ते बसा, गप्पा मारा. आणि अंजली म्हणते की मी चहा बनवून आणते. तर राकेश म्हणतो, तू कशाला जात आहे, तू ना गप्पा मार, मी छान प्रकारे चहा बनवतो, तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा, समोसे खा. आणि ती म्हणत असते नका हो मी जाते. तर तो म्हणतो नाही ग अंजली, आहे ना मी तुझ्यासाठी इथे, मी तुझी काळजी करणार नाही तर कोण करेल. तू थोड्या वेळ तुझ्या आजीसोबत गप्पा मार, मामा मामीशी गप्पा मार, असं म्हणून तो चहा ठेवण्यासाठी जातो. वल्लवीला फार कौतुक वाटतं जावयांचं. बिचारे आपल्या अंजलीला खुश ठेवण्याचा किती प्रयत्न करताय, असं तिचं म्हणणं असतं. आजी तर म्हणते, जावयाच्या बाबतीत आपण नशीब तर काढलेलंच आहे, पण तुझी असली झालेली अवस्था मला खरंच पाहवत नाही, प्लीज माझ्यासोबत आपल्या घरी चल ना गं, असं ती आजी हट्ट करत असते. तर इथे अंजली म्हणत असते की मला ना माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा आहे आणि आजी हे घर कसंही असलं ना तरी ते यांच्या कष्टाचं आहे म्हटल्यावर मला खरंच खूप छान वाटतं. आणि आजी तिला म्हणत असते की चाळीतलं वातावरण कसं आहे, तुझी डिलेवरी झाल्यावर बाळाचं कसं होईल, तोपर्यंत चल. पण ती म्हणते की का चाळीतली बाळ जन्माला येत नाही का, ते लहानचे मोठे होत नाही का. आता आजीला इथे पुढे काहीच बोलता येत नाही. इथे अंजली चोख आणि रोखठोक उत्तरं आजीला देत असते. राकेशचा मात्र संताप होत असतो, ही बाई काही केल्यास स्वाभिमान सोडायला तयार नाही आणि त्याला त्या घरात म्हणजे ईश्वरी आर्णवसोबत राहायला भेटत नाही. त्या घरात राहायचं असेल तर इथे काहीही करून ह्या अंजलीला त्रास देऊन देऊन का होईना, टॉर्चर करून करून का होईना आपल्याला तिला त्या घरात न्यावंच लागेल.
इथे आजी फार समजवत असते की थोडा दिवस तरी चल, थोडा तुझा इगो बाजूला ठेव. पण अंजली मात्र आता तिचा इगो काही बाजूला ठेवायला तयार नाही. राकेश पण तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती म्हणते नाही, तुम्ही फार मनाने मोठे आहात, सगळ्यांच्या चुका पोटात घ्यायला तयार आहात, पण मी नाही करणार तसं. आपण आपल्या ह्याच घरात राहायचं आणि एक ना एक दिवस माझा नवरा कष्टाने फ्लॅट घेईल. त्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला जाऊ काही दिवसांनी. आत्ता सध्या जरी इथे राहिलो तर पुढे जाऊन आम्ही फ्लॅटमध्ये तर राहीलच ना. असं म्हणत ती नवऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायचं निर्णय घेते. आता आजी नातीसमोर काहीच बोलू शकलेले नसतात, कारण आता नातीने आजीला सांगितले ती तिच्या नवऱ्यासोबत ह्याच घरात राहणार. इथून मग जी काही प्रगती होईल ती होईलच. त्यांच्याच कष्टाचं आपण खाणार आणि आपलं संसार पुढे थाटणार. आणि हे सगळं जर झालं नसतं तर आपल्याला कळलं कसं असतं की आम्ही आमच्या स्वबळावर संसार करू शकतो की नाही. आता राहिलं आहे म्हणून तर कळतं की आम्ही संसार करू शकतो. तर आजी ती म्हणू लागते की तू तुझी काळजी घे, स्वयंपाकासाठी एखादी बाई किंवा डब्बा लाव. आजीला अंजली म्हणते हो, तो विचार ती मी करतच आहे. तर इथे निरोप घेते आजी. आता ती तिच्या घरी जायला निघते. अंजली मात्र इमोशनल होते. राकेश मात्र फार संतापलेला असतो ह्या अंजलीवरती. इकडे आता ईश्वरीची आई फोन नंबर आणि ॲड्रेस मिळाल्या त्या ॲड्रेसवरती फोन करून पाहते आणि मिस्टर धुमाळ मला भेटतील का असा प्रश्न विचारते. तर ते पत्रकार सांगतात हो सर आहे ऑफिसमध्ये, तुम्ही येऊन जा. ईश्वरीच्या आईला फार आनंद होतो की आता आपल्याला जे पाहिजे, जे हवी माहिती ते त्या व्यक्तीकडनं मिळेल आणि आपण इतके दिवस ज्या संकटात अडकलो आहे त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. तर इथे ती देवाला आभार मानते की देवाने खूप चांगला मार्ग दाखवला आहे. ईश्वरी आणि अर्णव घरी असतात. आजी, मामा, मामी अंजलीला भेटून आलेले असतात. आता तिकडची खैरियत कशी आहे असा प्रश्न आता ईश्वरी विचारते. तर अंजलीची अवस्था काही खरंच पाहावी नसते. तिला स्वयंपाक करताना मळमळतं तरी ती ॲडजस्ट करते. एका खोलीचं घर आहे, कशी बिचारी राहते. तिच्या होणाऱ्या बाळावर काय परिणाम होणार ह्या सगळ्या गोष्टींचा. ती तिचा हट्टीपणा काही सोडायला तयार नाही. स्वाभिमानाने राहील, नवऱ्याच्या कष्टाचंच खाईल. या सगळ्या गोष्टी इथे आजी अर्णवसमोर बोलून दाखवत असते. अर्णव मात्र आता विचारात पडतो की काय युक्ती करावी म्हणजे अंजली मदत घ्यायला तयार होईल. आजी मात्र इमोशनल होते, रडत असते. आजीचं ते रडणं पाहून अर्णवला फार कसतरी होऊन लागतं आणि अर्णव आजीला सांगतो की मी वचन देतो, मी नक्की काहीतरी आजी ताईसाठी करेल आणि तू काळजी करू नको असं म्हणत तो विचारात त्याच्या बसलेला असतो. आजी, अर्णव हे सगळेजण गप्पा मारत असतात आणि वल्लवी मात्र म्हणत असते की हे सगळं ना ह्या मुलीमुळंच झाले. ते जर प्रकरण झालंच नसतं तर एवढं सगळं टोकाला प्रकरण गेलंच नसतं, अंजली घर सोडून गेली नसती. हे सगळं काही ह्या ईश्वरीमुळेच घडत आले. आपल्या घरात जे काही आत्तापर्यंत घडले. तर इथे अंजली बद्दल जे काही बोललं जात होतं ते आणि त्याच्यानंतर ईश्वरीबद्दल जे बोललं जातं आहे ते ऐकून अर्णवचा संताप होतो. अर्णव तडकन उठतो आणि त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. इथे मामी आता तिचं तोंड बंद करून बसते, कारण रागाने अर्णव उठून गेलेला असतो. वल्लवीला आता इथे फोन करत असतो अर्णवचा काका. सैतान नावाने कॉल आलेला पाहून वल्लवी तो कॉल लगेचच कट करून टाकते. तिला ना त्या व्यक्तीशी काय बोलावं हेच कळेना. सतत ब्लॅकमेल करत असतो तो. तर ती फोन कट करते. ह्या गोष्टीचा संताप इथे अर्णवच्या काकांना होत असतो. ती फोन कट करते आणि फोन पुन्हा पुन्हा येतोय. हे सगळं प्रकार इथे बाजूला बसून मामाही पाहत असतात. वल्लवीला सतत कोणतरी कॉल करते आणि वल्लवी ते कॉल कट करते. असं का बरं? तर इथे पुन्हा एकदा कॉल येऊ लागतो आणि वल्लवी तो फोन उचल असं म्हटल्यानंतर इथे तिने कॉल उचललेला असतो. तर ती बोलू लागते हो बोला ना. तर तिकडनं आवाज येतो. पहिल्या घंटेतच लगेचच कॉल उचलायचा. तर ती म्हणते हो हो नक्की. तर तो म्हणतो नाही तर मी तुझं सगळं गुपित सगळ्यांसमोर उघडं करून टाकेल. तर तो इकडनं वल्लवी म्हणते हो हो नक्की नक्की. तर तो तिकडनं म्हणतो की तू डोक्यावर पडली आहेस का? तर ती म्हणते हो खूपच. असे सगळे उत्तर ती देत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अविनाश वल्लवीला म्हणू लागतो की तू अशी फोनवर का बोलते, व्यवस्थित बोल ना. तर ती त्यांना म्हणते की तुम्ही जा ना, माझं बोलते ना मी, मला का डिस्टर्ब करताय. तर इथे मामा रागाने बाहेर निघून जातात. आता त्या
अर्णवच्या काकांशी इथे वल्लवी चिडून बोलू लागते की तुम्ही सतत मला कॉल करताय, मला अडचणीत का टाकताय तुम्ही. तर तो म्हणतो अडचणीत तर तू टाकले मला. आता मला तू कधी पैसे देणार ते सांग, तुझ्याकडे 2च दिवस शिल्लक आहे. तर ती म्हणते मी प्रयत्न करते आणि झालं की लगेचच देईलच ना. असं म्हणून ती लगेच कॉल कट करते. तिच्या डोक्याला खरंच खूप मोठा ताप झाला आहे. ते गुपित लपवायचं असेल तर याला 50 लाख रुपये कुठून आणावा असा प्रश्न वल्लवीसमोर उपस्थित आहे. आता राकेशला इथे अर्णवने बोलवलेलं असतं. ईश्वरी, राकेश आणि अर्णव हे तिघंजणं गप्पा मारत उभे असतात. राकेशला पाहून खरं तर खूप संताप होत असतो ईश्वरीचा आणि अर्णवचा. पण आता ताईसाठी काय करावा, तर त्याला सहन करावंच लागणार ह्या राकेशला. राकेशचा खोटारडेपणा, त्याचा दिखाऊपणा, हे सगळं काही आता तो सहन करणार. आता तो ना त्याला म्हणतो तुझी लायकी नाही आहे, तरी पण तू आता माझ्यासमोर उभा आहे म्हणून तुला एक ऑफर देतो, ती ऑफर तू स्वीकार. तर तोंडावर बोट ठेवून मी ऐकतो, सांगा कोणती ऑफर आहे, असं म्हणत अर्णवला राकेश बोलायला लावतो. तर राकेशला अर्णव सांगू लागतो तुझ्यासाठी ऑफर ही आहे की मी तुला दिलेले पैसे, सामान सगळं घे आणि एखाद्या फ्लॅटमध्ये तुम्ही तिथे भाड्याने राहा आणि त्याचं भाडंही मीच भरत जाईल. तर तो म्हणतो वा, ऑफर तर खूप छान आहे, आवडेल मला हे असं करायला. तर अर्णव म्हणतो तू माझ्यासमोरच लगेचच माझ्या ताईला फोन कर, ती काय म्हणते तेही मला ऐकायचं आहे. तर तो म्हणतो हो लगेच करतो, मी खोटं बोलण्यात तर फार माहीर. तर तो इथे अंजलीला कॉल करतो. अंजली तो फोन उचलते. तर इथे तो म्हणू लागतो की हे बघ मला भेटायला कोण आलं आहे. तर अंजली म्हणते कोण. तर इथे राकेश सांगू लागतो तुझा भाऊ आला आहे मला भेटायला, मला खूप ऑफर देतो आहे खूप पैशांची आणि सांगतो आहे की तू माझ्या ताईला घेऊन एका मोठ्या घरात जाऊन राहा, तिथे तुझं स्वाभिमान सोडून दे, मी दिलेले पैशांनी अन्न खा. आता हे सगळं ऐकल्यानंतर अंजलीला फार राग येतो. ती म्हणते आपण असं काहीही करणार नाही, आपण स्वाभिमानाने राहायचं, आपल्या घरात मीठ मिरची का होईना आपण ती खायची. आणि राकेशही तिला तेच म्हणतो, मीही त्याला तेच म्हणत आहे, पण तो मला ऑफर देतो आहे, मी त्याला नाही म्हणतो आहे, पण तो जबरदस्ती माझ्याकडे पैसे देतो आहे, घर घ्या, सामान घ्या, सगळं काही घ्या म्हणतो आहे, पण मी नाही घेणार. तर इथे अंजली म्हणते हो नका घेऊ, मलाही त्याच्या पैशाचं काहीच नको आहे, तुमच्या कष्टाने मी जेवढं मिळेल तेवढंच खाईल. अंजली आणि अर्णवमध्ये पुन्हा एकदा राकेशने छान प्रकारे भांडणं लावलेली असतात. आता हे पाहिल्यानंतर ईश्वरीचा संताप होतो. तुझी लायकी नसताना तुला ऑफर दिली, पण तू त्या लायकीचाच नाही, असं म्हणत ईश्वरी त्या राकेशवर संतापत असते. राकेश म्हणतो ही असली ऑफर ती पण चिल्लर, मी नाही घेणार, मला तर ह्या बंगल्यात राहायचे, तुझ्यासोबत राहायचे आणि तुला डोळ्यांनी रोज पाहिजे, तुझ्या प्रत्येक क्षणात मलाही सहभागी व्हायचे आणि माझी इंदोरी जिलेबी जिथे राहील ना तिथेच मी राहील, हो की नाही अर्णव. असं म्हणत तो अर्णवला छान प्रकारे त्याने दिलेली ऑफर ठोकर लावत वापस करतो आणि म्हणतो मला यायचं तर याच घरात तुझ्यासोबत यायचं आणि तुझ्यासोबतच राहायचं आहे. तर तो कुठल्याही प्रकारच्या फ्लॅटला बळी न पडता ह्या सगळ्या ऑफरला तो नकार देतो. इथे ईश्वरीला तिच्या आईचा फोन आलेला असतो. फोनवरती बोलू लागते. आई मग सांगत असते की मला एक महत्त्वाची गोष्ट मिळाली आहे, त्या धुमाळांचा नंबर माझ्या हाती लागला आहे. तर धुमाळ कोण गं, तर असा प्रश्न ईश्वरी आईला विचारते. तर आई सांगू लागते अगं तेच ते ज्या केसमध्ये ते इन्व्हॉल्व होते, त्यांना पूर्ण डिटेल माहिती आहे आणि त्यांनी जर सांगितलं तर मी ह्या सगळ्या केसमध्ये सामील नव्हते तर माझी निर्दोष सुटका ह्यातनं होऊ शकते आणि मला हे सगळं शोधून काढायचं आहे, त्याच्यासाठी मला त्यांना भेटावंच लागेल. तरी ती ईश्वरी म्हणू लागते तू कशाला जाते, मी जाते, एवढ्या उन्हामध्ये तू कुठे दगदग करशील. ईश्वरीची आई म्हणते ठीक आहे, मग मी तुला पत्ता आणि ॲड्रेस देते, तू तिथे जाऊन त्यांच्याशी चौकशी करून बोलून पहा. बघता बघता ईश्वरी त्या ठिकाणी पोचते. तिथे गेल्यानंतर तिला धुमाळ कुठे मिळतील असं प्रश्न केल्यानंतर धुमाळ गावाला गेले, त्यांच्या मुलीचं लग्न आहे असं उत्तर आलेलं असतं. आणि इथे धुमाळ नाही आहे म्हटल्यावर ती प्रश्न विचारू लागते की ते कधी येतील. तर तो व्यक्ती विचार करतो आणि म्हणतो ते ना माहीत नाही कधी येतील, आता ते महिन्याभरच्या रजेवर गेले. ईश्वरीला ते ऐकल्यावर फार टेन्शन येतं, असं कसं, एवढी मोठी रजा कोणी घेतं का. तर इथे त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून त्यांनी घेतली आहे असं उत्तर इथे ईश्वरीला आलेलं असतं. आणि ईश्वरी मात्र काहीही समजत नसल्यामुळे तिला काय करावं काही कळेना. इथून प्रत्येक ठिकाणावरून नकार येतो आहे.
दरवेळेला असंच घडतंय ह्या गोष्टीचं टेन्शन तिला आलेलं असतं. ती शांत राहते. आता ती त्या व्यक्तीला म्हणते, तुम्ही मला कळवाल धुमाळ जर आले तर ते म्हणतात, हो नक्की कळवू आम्ही. तोपर्यंत आता तुम्ही जा. खरं तर हेच धुमाळ आहे आणि हे ना खोटं बोलत आहे ईश्वरीसोबत. कारण ईश्वरी ज्या 20 वर्षापूर्वीच्या केसबद्दल त्यांना विचारायचं म्हणत आहे, त्या केसबद्दल एवढ्या वर्षांनी का चौकशी करायला ही मुलगी आली असेल, आत्ता तरी टाळलेलंच बरं, असा तो व्यक्ती विचार करतो आणि उलटीपालटी काहीही उत्तर देऊन टाळाटाळ करू लागतो. हे ईश्वरीचे लक्ष देतं आणि मग ईश्वरी तिथून निघतच असते. पुढे गेल्यावरती ती फोटो पाहते. हाच तर व्यक्ती मला भेटला, याचंच नाव धुमाळ, आणि मला म्हणतो की धुमाळ साहेब गावाला गेले महिन्याभरासाठी. खोटं का बोलले हे व्यक्ती, हा प्रश्न आता तिच्यासमोर उपस्थित होतो. तर त्या व्यक्तीला जाऊन जाब विचारावा म्हणून ती आता रक्त खवळल्यासारखं तावातावाने पुन्हा आतमध्ये जाते. तिकडे गेल्यानंतर ती प्रश्न विचारते, धुमाळ साहेब कुठे गेले? तर तो व्यक्ती म्हणतो, हे काय आता इथेच होते, काय माहिती कुठे गेले. सगळ्या स्टाफला ती विचारू लागते. तिथे धुमाळ आलेले नाही किंवा कुठे गेले माहीत नाही असे उत्तरं येऊ लागतात. आणि हे सगळं काही प्रकरण सोपं नाही आहे. कोणतरी जाणून बुजून काहीतरी मार्गात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतोय, ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात येते. पण यात काय करावं हेच तिला समजेना. कसा मार्ग काढावा देवाजवळ ती प्रार्थना करते आणि त्याच वेळेला तिच्या बाजूजवळची एक कॅबिन वाचते. त्याच्यावर संपादकांचा फोटो आणि नाव असतं. तर ती त्यांना जाऊन मध्ये भेटावं तर लागेल. ईश्वरी अर्णवची मदत नाही आहे, त्याची मदत नसतानाही ती आता मोठी उडी मारायचा विचार करते. इथे ती मदत नसल्यामुळे खचत नाही, तर ती पुढे जाते. पुढे जाऊन त्या संपादकाच्या कॅबिनमध्ये जायचा निर्णय ती घेते. तिथे आतमध्ये गेल्यानंतर तिला युक्ती एक सुचते की आपण एकदम स्टायलिश मॉडेल असं काहीतरी बनून जायला हवं, जेणेकरून त्यांनी आपल्याला ओळखायला नको. तर ती छान मॉडर्न अशी बनून जाते, बोलताना इंग्लिश शब्द मारते. हे सगळं झाल्यानंतर इथे संपादक विचारतात, तुम्ही कोण? तर ती सांगते, मी सात्विक फॅशनची अर्णव राजशिर्के आहे, त्यांची वाईफ, आणि स्वतःची ओळख ती तिथे करून देते. आणि ओळख करून दिल्यानंतर ती काम सांगू लागते की मला 1 आठवडा पूर्ण 1 पेज भरून फ्रंटचं जाहिरात द्यायची. संपादक म्हणू लागतात की तुम्हाला त्याचा खर्च माहिती आहे का? तर ती म्हणते, हो अर्णव राजशिर्केंची बायको आहे मी, मला खर्च माहीत नाही असं वाटतं का? आणि खर्चात माझ्या गोष्टींची किंमत करू नका, असंही ती त्याला दम देते. आणि मग ती म्हणू लागते की माझं जे काम आहे ते तुम्हीच करू शकतात हे मला कळलं आहे, तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. तर काय करायचं म्हणून तो विचारू लागतो. तर ती म्हणते, आमच्या कंपनीच्या ज्या जाहिराती आहे ते 7 दिवस तरी आता तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या पेपरला द्या. तर तो व्यक्ती म्हणू लागतो, हो आवडेल, नक्कीच देऊ. आता ती बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर तिला युक्ती येते आणि त्या युक्तीनुसार ती आता अर्णवला फोन करून सांगू लागते. तर अर्णव हे सगळं ऐकल्यानंतर तिला म्हणू लागतो की तू जे सगळं करते ना ते फार रिस्की आहे, तू का करत आहेस हे? तर ती म्हणते, हे सगळं मी माझ्यासाठी करत आहे. तर तो म्हणतो, का म्हणजे काय? तर इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की काही करून आता वल्लवीला पैसे जमा करायचे, पण नक्की कसे करावे हेच तिला कळेना. आणि त्याच्यासाठी ती आता एक मोठं प्लॅन करते. त्या प्लॅननुसार ते पैसे ती चोरी करायचा निर्णय घेते आणि त्याचा आळ आता ईश्वरीवर टाकणार आहे. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.